दिल्या पाहिजे। या की सर। व तसेच एक पीक पाणी तोट्यामुळे काही लोकांना अनुदान जमा झालं नाही ते पण भेटलं पाहिजे। पुन्हा सेवालाल महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित परमपूजनीय ज्यांचा आशीर्वाद माझ्या वैयक्तिक पाठीशी नेहमी असतो असे बाबूसिंगजी महाराज, आदरणीय प्रेमसिंगजी महाराज, आपल्या या नांदेड जिल्ह्याचे, आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते, आपले लाडके नेते माननीय अशोकरावजी चव्हाण, नव्यानेच खासदार झालेले आमचे मित्र खासदार डॉक्टर गोपछिडे, त्या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमच्या वहिनी साहेब अनिताताई चव्हाण, माननीय अमरजी राजूरकर, आमच्या ताई श्री जया चव्हाण, डॉक्टर उत्तम जाधव, किशोरजी देशमुख, एनसीपीचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राजेशजी देशमुख, अधिकारी या ठिकाणी आहेत, आमच्या मिनलताई आहेत, त्या जिल्हा परिषद सीओ आहेत, या ठिकाणी अविनाश कुमार आहेत, त्याचा नवीन एसपी आपल्याकडे आलेले आहेत, बोरगावकर आहेत, ॲडिशनल कलेक्टर ते या ठिकाणी आहेत। अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं। संत सेवालाल महाराज आणि रामरावजी महाराज यांचा स्मारक। बेजाव से बेजाव बापू बोल रहे थे, 1 मिनट बेजाव नहीं बापू हात हाला रहे एवढी देखो बेजाव 1 मिनिट बेजाव मोठो साहेबचं महाराष्ट्रात यायचं एक 5 मिनिटं थांबवा यार माध्यम बापूर भाषण आणि 5 मिनिट करत करत 5 तास झालं त्याला बसून ठेवलं आपण इथे। एक 5 मिनिटं आता अंत झालेला आहे, तो काही योजना घोषित करी आपण उशीर झालेला आहे, शांत राहू। आपल्याला जायचंय, मलाही जायचंय, आपल्या सगळ्यांचे जेवढे झालेत का? जेवढे झालेत? मी सकाळचा उपाशी आहे। चव्हाण साहेब आम्हाला उपाशीच फिरवत आहेत सकाळपासून, जवळपास 15-20 ठिकाणी उद्घाटन आहेत, भूमिपूजन आहेत, ते करत करत आता पहिल्यांदा तेवढी कॉफी मी घेतली पाण्याबरोबर आणि म्हणून आम्हालाही जेवणाची घाई आहे। जास्त वेळ मी या ठिकाणी बोलणार नाही, पण निश्चित एक मला गोष्ट सांगावी लागेल। आपला समाज हा जसा नांदेडमध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांच्या, तसा माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात आहे। मला वाटतं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जवळ 30-40 हजार मतं माझ्याही मतदारसंघामध्ये, जामनेर मतदारसंघात, जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाची। आणि गेल्या 30-35 वर्षापासून, मी आता 35 वर्षाला निवडून होतोय, भाजपमध्ये सगळ्यात सिनियर आमदार आहे मी। सतत कॉलेज सोडल्यापासून 1दा 2दा 3दा 4दा 5 वेळा 6 वेळा मी आमदार आहे, पण 6 वेळा आपल्या समाजाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी तिथे खंबीरपणे उभे आहेत। 90% मतदान माझ्या मतदारसंघामध्ये आपले समाज त्या ठिकाणी मला करतोय, आपले कार्यकर्ते मला करतायत। आणि म्हणून माझ्यासारखा एका सामान्य शिक्षकाचा मुलगा अतिशय छोट्या समाजाचा आहे, गुजर समाज, 3000 मते माझ्या समाजाची, पण 6व्यांदा सुरुवातीला एकदा गावाचा सरपंच होतो, जामनेर सर्वात मोठी ग्रामपंचायत महाराष्ट्रातली, तिथे सरपंच झालो आणि 6 वेळा सतत आमदार झालो। छोटी गोष्ट नाही आहे। माझी बायको 6 वेळा, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य आहे, 3 वेळा नगराध्यक्ष त्या ठिकाणी आहे। एवढं प्रेम आपल्या समाजाने आम्हाला दिलेलं आहे। चव्हाण साहेब हा समाज अतिशय कष्टाळू आहे, मेहनती आहे। आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडीला बाहेर जात असतो, वीट कामगार, वीट थापायचं काम त्या ठिकाणी करत असतो, छोटे मोठे अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे, पण प्रामाणिक असा समाज आहे। दिलेला शब्द पाळणारा असा समाज आहे। एकदा शब्द दिला की तो कधी मागे घेणार नाही, कारण आम्ही संत सेवालाल महाराजांचे अनुयायी आहोत। आणि म्हणून तुमच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत, आणि म्हणून आपले सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज काय दिलं काय नाही दिलं याचा जर विचार केला तर आपण बघा, आदरणीय बाबूसिंगजी महाराज या ठिकाणी बसलेले आहेत। पोहरादेवी जी आपली काशी आपण तिला म्हणतो बंजारा समाजाची, आपलं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान त्या ठिकाणी आहे।
आणि त्या ठिकाणी आपण जवळपास 650 कोटी रुपये 650 कोटी रुपये म्हणजे 550 कोटी रुपये पोहरादेवीच्या स्मारकाला मंदिराला आपण त्या ठिकाणी दिले. 150-120 कोटी रुपये मला वाटतं आपण महाराज त्या ठिकाणी नगरासाठी दिलेत. 120 कोटी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जवळपास 650 कोटी रुपये. मला वाटतं हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं की एका समाजासाठी एवढा मोठा निधी हा कुठल्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पोहोचले. आता मी या खात्याचा मंत्री झालो आहे आणि या खात्याच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. या मागचं कारण हेच आहे की हे आपली काशी आहे, हे आपलं श्रद्धास्थान आहे. आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो, ज्याच्याकडून प्रेरणा घेतो त्या सेवालाल महाराजांची भूमी आहे आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे तिथे आपण साहित्य संमेलन करतोय, साहित्य ठेवतोय, आपली पुस्तकं त्या ठेवणार आहेत, त्यातून आपण वाचन केलं पाहिजे, आपला इतिहास आपल्याला कळायला पाहिजे, आपले पूर्वजांचा पराक्रम आपल्याला कळायला पाहिजे. ही त्या मागची भूमिका आहे. आज आपला समाज हे निश्चित मला सांगावं लागेल की देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान हे आपल्या समाजाचं त्या ठिकाणी होतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी प्राणांची आहुती आपल्या समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेली होती आणि म्हणून आपल्या समाजासाठी काही कमी पडू द्यायचं नाही ही भूमिका आमच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आज चव्हाण साहेब त्यांनी आपल्यासाठी 7 कोटी रुपये. आता खरं म्हणजे तुम्ही 7 कोटी दिल्यामुळे मला सुद्धा माझ्या मतदारसंघात एवढीच जनसंख्या आहे, एवढेच लोक आहेत, एवढेच समाज बांधव आहेत. आता मला सुद्धा कारण व्हॉट्सअपवर ते लगेच पोहोचते इकडून तिकडे मला सुद्धा विचारणार आहेत की आपण तुम्ही तिकडे 7 कोटी दिले आपल्याकडे पण 8 कोटी घ्या. आता मला 2-4-5 दिवसामध्ये तरी गोष्ट करावी लागणार आहे की आपल्याकडे पण 8 कोटी रुपये दिले आपण म्हणून सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी. ते मला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पण पहिल्यांदा सुरुवात चव्हाण साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. एक वारसा त्यांना आहे. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे आणि त्यांच्या सान्निध्यात चव्हाण साहेब मोठे झालेत. मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. आता आमची तिसरी पिढी श्री जयाताई शंकररावच्या कुशीत मोठी झाली. साहेबांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ती तयार झालेली आहे आणि पुढे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ती आपल्या समोर या ठिकाणी आपली मुलगी म्हणून येणार आहे. तिसरी पिढी आपली या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून कामाच्या बाबतीमध्ये इथे हैगज नाही. मी सकाळी सांगितलं मागच्या गावाला तिथे धरणाचं त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं. म्हटलं एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 1000 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लोकार्पण आम्ही करतो. मी म्हटलं मी मंत्री असून माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एवढा पैसा मला देता आला नाही. तेवढा पैसा तुम्ही या ठिकाणी आणलेला आहे. मला लोक असतील माझ्या मतदारसंघात तुम्ही 1000 कोटीचे उद्घाटन तिकडे करतात, भूमिपूजन करतात आणि आपल्या मतदारसंघात काय आणि म्हणून माझी चव्हाण सभामुळे थोडी पंचायतात झालेली आहे हे निश्चित मला मान्य करावं लागेल. हे मागच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. पण फॉलोअप करणारा नेता कसा असला पाहिजे, पाठपुरावा कसा केला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय कसा दिला पाहिजे हे चव्हाण साहेबांकडून या ठिकाणी शिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा असंच चांगलं काम आमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, मतदारसंघात निश्चितपणे करू हे मी हमखासपणे या ठिकाणी सांगतोय. जास्त वेळ मी आपल्या घेणार नाही, खूप वेळ झालेला आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी म्हणजे घरी जायचंय, महिलांना घरी जायचंय, अनेक कारणाच्या पण जास्त वेळ आपल्या ठिकाणी घेणार नाही. निश्चित आपले आभार मोठ्या ठिकाणी मानेल. आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलात, उपस्थिती दिली, इतक्या वेळेपर्यंत बसलात. पण आपल्या काही मागण्या मला या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. आपण तांड्याला ग्रामपंचायतचा दर्जा द्या. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तिची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत व्हावी ही आपली मागणी आहे, ते आमचं म्हणणं आहे. आम्ही आपल्याला सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. अनेक वर्ष झाले आपण जंगलात राहतात, आपण महाराणामध्ये राहतात, आपण उंच टेकडीवर राहतात, ते आम्हाला माहिती. आतापर्यंत आपल्या घरापर्यंत जाणारे रस्ते नव्हते, आतापर्यंत आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हत्या, दिवाबत्ती सुद्धा अनेक ठिकाणी नव्हती. पण या 10 वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून अनेक योजना तांडा सुधारवस्तीच्या असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, रस्त्यांच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, या मोदीजींनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आमच्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांचा उल्लेख सगळ्यांनीच केला. आमच्या ताईंनी केला, जयाताईंनी, साहेबांनी केला. 1,500 रुपये मिळाले की नाही, 3,000 रुपये मिळाले की नाही म्हटल्यावर काही कुजबूज सुरू झाली. मला वाटतं काही महिला आमच्या भगिनी अजून राहिलेल्या आहेत. पण तुम्ही काळजी करू नका,
फॉर्म भरणं सुरू आहे अजून. तुम्ही फॉर्म भरत राहा. तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला मागचेही पैसे मिळणार आहेत. आता पैसे मिळाले म्हणजे संपलं असं नाही आहे. ज्यांनी फॉर्म भरले नाहीत ते उद्या फॉर्म भरा, परवा फॉर्म भरा, परवा भरा, 4-5-8 दिवसामध्ये फॉर्म भरा. तुम्ही जेवढे फॉर्म भराल तेवढे तुम्हाला मागच्या तुमच्याही खात्यामध्ये 3,000 रुपये येऊन पडणार आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका. काळजी करू नका. समाजाचा जो मागासलेपण आहे, आर्थिकदृष्ट्या आम्ही नडलेलो आहोत, आर्थिकदृष्ट्या आम्ही कमकुवत आहोत, अशा आमच्या भगिनींना त्यांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. या 1,500 रुपयामध्ये काय होतं? 18,000 रुपये तुम्ही लालच देतात, आमच्या बहिणींना विकत घेतात, अशी टीका टिप्पणी विरोधकाकडून केली जाते. आणि मला वाटतं आमच्या सुप्रियाताई या तर सकाळ झाली की फक्त याच्यावरच बोलतायत. बहिणींना विकत घेताय, त्यांना लालच दाखवताय. आता विरोधकांच्या पोटामध्ये मोठा गोळा आलेला आहे. आता एवढ्या भगिनी, आम्ही त्यांचे भाऊ, आता निवडणुकीमध्ये आपलं काय होईल अशी वाईट परिस्थिती विरोधकांची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून अपप्रचार होतोय. 2च महिने पैसे दिले जातील, पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही, नुसते फॉर्मच भरून घेतले जातील, अनेक अफवा, खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी तुमचा पालकमंत्री आहे. मी जरी जळगावचा असलो तरी चव्हाण साहेब इथे या ठिकाणी बसलेले आहेत, दुसरे खासदार आमच्या ठिकाणी आहेत, आमचे दोन्ही आमदार या ठिकाणी बसलेले आहेत. ही योजना कधी बंद पडणार नाही. प्रत्येक महिन्याच्या तारखेला तुमच्याकडे घरपोच तुम्हाला तुमच्या खात्यावर हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. काँग्रेसने भरपूर प्रयत्न केला, उद्धव ठाकरे यांनी भरपूर प्रयत्न केला, सुप्रियाताई, शरद पवार साहेब प्रयत्न करतायत. योजना बंद कशी पडेल? कोर्टामध्ये गेले, योजना बंद करा, थांबवा. अरे पण तुमच्या पोटामध्ये काय गोळा होतोय? गरीबाला तर 1,500 रुपये मिळतात आमच्या भगिनीला, तुमच्या पोटामध्ये काय दुखतंय? आणि म्हणून या ठिकाणी कोणी काळजी करू नका. आज मला एका पत्रकार बांधून विचारलं की याच्यामध्ये सुप्रियाताईंनी टीका केली. काय टीका केली? तर मग याच्यामध्ये एका माणसाचं पण नाव आलं. अरे म्हटलं आलं असेल, की स्पेलिंग मिस्टेक झाली असेल लिहिताना, कानाविलांटी चुकली असेल. आता एका माणसाचं नाव समजा या योजनेमध्ये आलं चुकून, महिलांमध्ये 1 कोटी महिलांना पैसे दिले, त्यात एका माणसाचं नाव आलं, चुकून आलं असेल. त्याच्यामध्ये एवढं काळजी करण्यासारखं तुम्हाला पोटात दुखण्यासारखं काय? आता काय त्याच्या नाव आल्यामुळे सगळ्या महिलांचे खाते बंद झाले का पैसे येणं बंद झाले? पण काही ना काही कारण काढायचे, सरकारवर दोषारोप करायचे, या भगिनीची दिशाभूल करायची, हे काम त्या ठिकाणी चाललं आहे. म्हणून कुठल्याही प्रचाराला अपप्रचाराला बळी पडू नका. तुम्हाला 1,500 रुपये आमचे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आहेत, अजितदादा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत. तुमच्या खात्यामध्ये न चुकता आपलं सरकार पुढे जोपर्यंत आहे, मग तुम्ही 5 वर्ष राहो का, 10 वर्ष राहो का, 15 वर्ष राहो, तोपर्यंत हे कमी होणार नाही, उलट मागे वाढेल, तसे तुमचे पैसे वाढतील. हे तुम्हाला मी खासदार या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून काळजी करू नका. अनेक योजना आहेत. एसटी मध्ये आता महिला अर्ध्या तिकिटावर आहेत, अर्ध तिकीट आहे. आता 60 वर्षाच्या वरती एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्याला 30,000 रुपये, एका घराला 30,000 रुपये पैसे घ्या, तीर्थयात्रेवर जा. केवढी मोठी योजना आहे सरकारची. काँग्रेसने पुढे घोषणा केली होती गरिबी हटाव. ही कधी केली होती? ही 40-50 वर्षापूर्वी इंदिराजी असताना केलेली होती. कोणाची गरिबी हटवली? आज मोदीजी पंतप्रधान झाले, 10 वर्ष झाले, प्रत्येकाच्या घरी गॅस आला. या चुलीतून धुरातून मुक्त आमच्या बहिणींची केली. आता 3 सिलेंडर मोफत दिलेत. आता तुम्हाला बळकट पहा, रॉकेल पहा, याची गरज नाही. आमच्या भगिनीने लगेच लायटर लावलं, पेटवलं की लगेच गॅस सुरू होतोय, स्वयंपाक होतोय. राशन मोफत आहे तुम्हाला. सगळ्यांना राशन मोफत मिळतंय की नाही? कोरोनाच्या काळामध्ये राशन मोफत दिलं, कोरोना संपला, 3 वर्ष झाले. पंतप्रधान सांगितलं पुढचे 5 वर्ष रेशन मोफत, पुढे तुम्हाला कायम रेशन मोफत. ही पंतप्रधानांनी घोषणा केली. प्रत्येकाला घरकुल, प्रत्येकाला शौचालय, प्रत्येकाच्या घरी 20 रुपये डिमांड रुपये लाईट, प्रत्येकाच्या घरी पाणी. काय कमी केलं आपल्याला? अल्पभूधारक शेतकऱ्याला 1,000 रुपये, 12,000 रुपये वर्षाला त्याच्या घरी, भगिनींना 18,000 रुपये त्यांच्या घरी. किती योजना आहेत, किती योजना तुम्हाला सांगतो. तुम्हाला 50 योजना सांगेल. आमची मुलगी आहे, हुशार आहे, अभ्यासामध्ये तल्लख बुद्धी आहे तिची. 10वी झाली, 12वी झाली, 5 लाख 10 लाख पुढचा खर्च लागतोय. डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. 5 लाख 10 लाख आमच्याकडे शिक्षणाला खर्च नाहीये. पुढे तिला पुण्याला पाठवायचंय, मुंबईला पाठवायचंय, संभाजीनगरला पाठवायचंय, नाशिकला पाठवायचंय, खिशामध्ये पैसे नाही आहेत. हा सगळा शिक्षणाचा खर्च गेल्या 15 दिवसापूर्वी आपण निर्णय घेतला, आपल्या सरकारने घेतलेला. आता कोणी मुलगी असेल शिक्षणासाठी तिला पैसे नाही म्हणून तिने घरी राहता कामा नये, यासाठी सरकारने 5 लाख लागू, 10 लाख लागू वर्षाला तिला सगळा खर्च हे आपलं राज्य सरकार या ठिकाणी करणार आहे. एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आमचे तरुण आहेत,
पॉलिटेक्निक शिकलेले आहेत, ITI झालेले आहेत, शिकलेले आहेत, फॅक्टरीमध्ये नोकरी करायची आहे, जा तिथे 8,000 रुपये 10,000 रुपये पगार सरकार त्याला देईल, सरकार देणार आहे. लाडका भाऊ आमचा, आम्ही त्याला त्या ठिकाणी पगार सुरू केलेला आहे. अनेक गोष्टी आहेत त्या सांगत म्हणजे तासभर बोलणार नाहीत. इतक्या मोठ्या योजना या सरकारने केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचं काम आपल्या सरकारने या 10 वर्षात या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर देशही पुढे चाललेला आहे, वेगाने पुढे चाललेला आहे. मोदीजींचं नाव अख्ख्या जगभर या ठिकाणी आहे. 370 कलम काश्मीरचा असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, काशी विश्वेश्वराचा प्रश्न असेल, मथुरेचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आम्ही चुटकी सरशी मार्गी लावलेले आहेत. अनेक वर्षापासून जे प्रश्न होते हे सगळे आम्ही मार्गी लावलेले आहेत. आणि म्हणून देशात नाही तर जगभरामध्ये एकच नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे मोदीजींचं. ज्या गतीने आमचा देश पुढे चाललेला आहे, सगळं जग आवाज झालेलं आहे. सगळे आश्चर्याने तोंडामध्ये बोटं घालतायत की कुठे चालला देश. कोरोनाच्या काळामध्ये सगळे देश मागे गेलेत, आमची अर्थव्यवस्था पुढे चाललेली आहे. 11 नंबरवर मी 5 नंबर आलो, 5 नंबरवर मला 3 नंबरवर जायचं आहे. आणि हा देश जगामध्ये एक दिवस महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, सुपर पॉवर झाल्याशिवाय राहणार नाही, विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल, खंबीरपणे. परवाचा किस्सा तुम्हाला माहिती आहे, बांगलादेशामध्ये काय युद्ध पेटलेलं आहे. बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी काही राजकीय अस्थिरता झाली, पंतप्रधान पळून गेल्या, पण त्यानंतर जे दंगे उसळले त्या दंगेमध्ये आमच्या किती कत्तली झाल्यात, किती हिंदूंची मंदिरं नष्ट झालीत, सगळे आमची देवालय नष्ट झालीत, आमची श्रद्धास्थाने नष्ट केली गेलीत, आमच्या लहान लहान मुली आहेत त्यांच्यावर केवढा अत्याचार झाला, किती कोणी शब्दामध्ये सांगून सांगणार नाही इतका वाईट अत्याचार तिथल्या नराधमांनी आमच्यावर त्या ठिकाणी केला. काय चूक होती आमची? आम्ही सगळे इथे गुन्हे गोविंदाने राहतो आणि तुमच्याकडे आमचा थोडासा समाज त्या ठिकाणी 5-7% त्याच्यावर एवढा अन्याय करायचा, एवढा अत्याचार करायचा. आणि म्हणून मित्र, पुढचा येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. ही वेळेची काळाची गरज आहे की कोणाचं सरकार आणायचं, कोणाच्या हातात देशाची सूत्र द्यायची, कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील, हे विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणून मोदीजी सारखं एक सक्षम नेतृत्व आपल्या या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि त्यासाठी मी पुन्हा आपल्याला विनंती करेल की त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल. आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं, पवित्र अशा कार्यासाठी मला उपस्थित राहता आलं. आज दोन्ही महाराज आहेत, पूजनीय, त्यांचे दर्शन मला या ठिकाणी घेता आले. त्याबद्दल आयोजकांचे विशेष करून चव्हाण साहेबांचे पुन्हा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. अजून आपल्या काही योजना असतील, चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं पण मंत्री म्हणून, कारण हे खातं माझ्याकडे पण येतं कार्यक्रमात हेगो जावा 10 मिनिट बेसो. आणि म्हणून याला काही कमी निधी लागत, अजून काही निधी लागत असेल, काही कमी पडत असेल तर निश्चित ती देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणूनही माझी आहे आणि या खात्याचा मंत्री म्हणूनही माझी आहे. तिथे आम्ही कधी काही कमी पडू देणार नाही, एवढी ग्वाही मी आपल्याला प्रसंगी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. तपस्वी रामराव महाराज की. नानक्या बापू 1 मिनिट आणि बापू 1 मिनिट बोल. रोज नांदेडला आपल्याला कल्पना असेल, गावाच्या बाहेर कुठलं गाव आहे ते? मालटेकडी. पण इथे 1 एकर जागा, मी पालकमंत्रीला आपण 1 एकर जागा आपल्या समाजाची धर्मशाळा बांधण्यासाठी, त्या ठिकाणी कार्यालय करण्यासाठी, मोठं एक हॉल बांधण्यासाठी आपण त्या 1 एकर जागा त्या ठिकाणी दिलेली आहे. मला माहिती आहे या ठिकाणी अनेक नवीन जोडपी या ठिकाणी लग्नानंतर येतात, दर्शन घेतल्यानंतरच या ठिकाणी ते आपल्या प्रपंचाची सुरुवात करतात. मालटेक आणि 1 एकर जागा, 1 एकर जागा महाराज की. आणि या नुसती जागा देऊन चालणार नाही, तर याला जो खर्च लागणार आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करूया, असं आश्वासन मी आपल्याला या प्रसंगी देतो आणि पुन्हा आपली रजा घेतो. धन्यवाद. यानंतर बाबूसिंगजी महाराज यांना विनंती करू की आपण मार्गदर्शन करू. से शांत बेटो प्रभाती थी बेटे तो तुम 12 वाजता थी हमने भी सेना मालम छ पण तुमने भी सेना भगवानेर प्रसाद मळगोच एकदम दम कामे माहिती काम करतानी आज रे भगवाने सेवा बाहेर मर्यामा सर्व आयचो थोड़ा गडबड मत करो. प्रेमसिंग बापू पे तुमने आशीर्वाद द्यावा होचा. सर्व मंगल मांगल्ये शिवे शादिके शरणी त्र्यंबके गौरी नारायणा नमोस्तुते. जयंती मंगला काली भद्रा काली कपालनी दुर्गा शिवा क्षमा धात्री स्वाहा सदा नमस्तुते. विद्यावंत यशोवंत लक्ष्मीवंत धनंकरी रूपम देहि जयं देहि यशो देहि दिशो जयी
पत्नी मनोरमा मनोवृत्ति शरणम तारणी दुर्ग संसार सागर सक्लोद्रयम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः. पोरागडचा गोरुरी काशी तोड़ाचा यम घरेरी फांसी. भगवान से गुरुदेव बड़ा है गाओ वेद पुराण सहज हरि की कृपा है गुरु के घर भगवान. चराचर वास करेवा आदिशक्ति माता जगदंबा गोरुरो कैवारी जेरे नामे में आवडी शक्तीचा आखा भारत देशे गोर समाजना भाव भक्तिरो मार्ग बतावाळो समाजना जागृत करे वाळो भगवान पावन देश पवित्र भूमि पवित्र कुळ जन्मभूमि मैसूर प्रांते में एक महान वने में तपस्या करे वालो भगवान श्री श्री भीमा नायक माता धर्मली यारी ओरो रक्षक सेवा लाल. एक सेवा लाल दर नर ये गोरु में काई हाल हेवार ओ भगवाने ना कोटि कोटि प्रणाम करतानी ओरे आशीर्वाद देती. आज भगवान सेवा भायारो वंश परंपरा गादी चलावाळो आपणे सेरे हैते मा सेरे रोमे रोमे मा सेरे घटे घटे मा वास करे वाळो चैतन्य शक्ति धर्मगुरु रामराव बापुरे आशीर्वाद देती. आज रे ये भोकर तालुका मा भगवान सद्गुरु सेवा भायारो रामराव बापुरो भव्य दिव्य असो संकल्प साकार करे सारो ये नांदेड जिल्हारो आपले सेरो रामराव बापुरो कठोर भक्त स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबेरो आशीर्वाद देती. आज रे ये चव्हाण साहेब चव्हाण परिवारे माहिती ये नांदेड जिल्हारो भौतव्य उजळ चा करे वाळो आपो सेरो भक्त रामराव बापुरो माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब वसोद हमारे आका महाराष्ट्र में समाज न जागृत करे वालो हमारो मंत्री गिरीश महाजन जी साहेब वसोद आता हमारो खासदार हमारा अपने 1 एकर जागा ये गामेर बार दिनो छ आणि दीदी खासदार तमने जर मळे छ तो तम घणे भाग्यवान छो. भाग्य से कोई बात है नहीं भाग्यम जे वाता लकच उको नहीं चुकते नहीं. भगवान के मेलो छ ब्रह्म देवता हुकुम चलायो छठी माता न कन बलायो हाथे माई लकड़ी झलायो संचित क्रिया कर्म लकायो काई कर्म लकोरे भगवान केरे कर्मे में काई छ केरे कर्मे में काई छ शेरो जन्म सारको छ और सारो हमारे अशोकराव चव्हाण साहेबेरो पिताजी शंकरराव चव्हाण 26/12/1978 माई सेवा भायारो मर्या मारो कळस लगायचं. कवडा भाग्यवान छो तम सेवा भायारो मर्या मारो कळस 1948 माई अशोक शंकरराव चव्हाण परमेला ताई टोपले ओनेर हातेची साथ पोरा देवीला कळस शिखराचा कार्यक्रम झालेला आहे. हे आजकाल संबंध छेचा ही जे संबंध छ रामराव बापुरो आणि अशोकराव चव्हाणेरो संबंध अनादिकाळेती छ आणि संबंध कायम रेवळो छ और सारो अशोकराव चव्हाण साहेबेन भी बापू रामराव बापुरो आशीर्वाद छ हमार अनिता ताईन भी आशीर्वाद छ हमारे आबा भावी आमदार दी खासदार आणि दी खासदार हेठ 5-5 आमदार जर काही पकडे तो 10 आमदार नांदेड जिल्हा भेरेस. कवडा भाग्यवान छो तम
भाग्य से कोई बात है नहीं। सिरजाताई नवीन भावी आमदार हेरीच उन्हें भी रामराव बापुरो मर्या मारो सेवा भारो आशीर्वाद। हाँ ताई राव जान बसा बसा बसा। तो आज हमारे व्यासपीठे पर से समाज लोग बैठे टाइम छे हमार भी बंजारा समाज जे कई आयोजक खूब कई मोटो नाम ले गरज छे काकी उन्हें कर्तव्य देखन डॉक्टर साहब तमने न प्रस्ताव में एक शेख कहना को अशोकराव चौहान साहब भी से कहना को तम से आचे रो सत धर्मे तीरो नेकी तीरो नेकीम घण मोट ताकत भगवान के मेलो नेकी न बदी दोई लड़ती लड़ती आय सासो सासो बोल भाया आड़न आय झूठो मत बोल बदी अंत काल ले जाय सेवा भायरी मर्यामा सोटा तुलती आय कोण आती करच कोण माती मळच सद्धर्मेती चालो तमार बालेन भी धोको लागे नी आज रे काले में पोरा देवी रोजे आवड़ा बला विकास होच। आज महाराष्ट्र गवर्नमेंट 600 कोटी रुपया हमारो आमदार साहब तुषार भाऊ आमदार पवार साहब आमदार आजी बरेच से लोग हमारे से उपस्थित और साक्ष्य में देवेंद्र जी साहब उप मुख्यमंत्री गिरीश महाजन साहब हमारे से समाजेर आजी माजी सेवेन प्रयत्न करता पोरा देव विकास हेरोच आवड़ा भव्य दिव्य विकास पोरा देव विकास जर देखे तो तमने न भूत न भविष्य असो काम हे गोच। रामराव बापू केगो तो मार पालेर खिला मार हाथी थी ठोकू छू वो केनी तेरी विचार देना कच केरी तेरी रुपये में दाताणी वो काम सक्सेस वच। और सौरमा तमाम सारी तमार भोकर तालुका मुख्य तालुका से नानक्या मोटे गोर भाई ना रामराव बापू रो आशीर्वाद स ये परिवार है भाई हमारो हनुज आशीर्वाद सदा रिय हमारो समाज ये वनवासी समाज जंगले में खोड़ा में रेवाड़ो समाज ये समाजना आचो दिशा देणो आचे मार्गेती लाणो शिक्षण देणो व्यसनेती छेटी रेवणो अशोकराव चव्हाण साहेबांनी एकच केच 7 कोटी रुपया तू आता जर दिलो 20 एक आचो कारखानो काढताळी हमार गोर गरीबी बाल बच्चाना कारखाने में काम करेलो संधी मळी छे असो मा आशीर्वाद देताळी मारदी शब्द लारलू छु। जय सेवालाल जय मर्यामा जय रामराव बापू प्रेम सिंह महाराज भी तमने आशीर्वाद देवाओ छ। जय भवानी। नंतर दीक्षा गुरु प्रेम सिंह बापू यांना विनंती करू की आपण मार्गदर्शन करू। हेलो 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 चालू चलो हेलो हेलो श्रीमान परम पूज्य आनाजी पुरुष योग पुरुष स्वर्गवासी पूज्यने डॉक्टर रामरावजी बापू तसेच आज फेंडाले पे आपल्याला शेष हरी गोरमाटी समाजानं गोळा करेवाळो आपलो देवेश को मन के आपलो अशोकरावजी चव्हाण पालक मंत्री संपूर्ण हमार बंजारा समाज से कार्यकर्ता आज प्रोग्राम भयानक प्रोग्राम था असो प्रोग्राम मुझे अपन आग देखा कोई इस प्रोग्राम में जो अपने ना अपन माजी मंत्री अशोकरावजी चव्हाण अपने आता 7 कोटी रुपये अपने मंजूर कर तो सेवादास महाराज आणि रामराव महाराज पूर्वा सारू आणि काय वर बदले मकाई आचे मोठे कामा भी कसरीवर होतं काय आज कमी झाली दस्ताली ती भानगड चाली ती आपल्याला जागा अशोकरावजी चव्हाण असं जागा दिली होती आपली की आपण बापदादाजी कोणी भुलावं आणि आपण कणाई कोणी भुला
ये जागे भारी मोटो कार्यक्रम आવો છે 7 कोटी कोणी 7 महीने में आ जाए तो 10 कोटी भी लगा दिए 7 कोटी तो क्या में 10 कोटी भी लगा दिए पर आता है कि अपने सामू दोई आंखी थी देख रो सर अपने समाज दोई आंखी थी देख रो सर अपन भी परिपूर्ण और हाथे में अपन विजय जई चाहिए अपन से गोरमाटी बलतानी और फाटो में देखो अपन विजय करी चाहिए अपना हेतु तो मार तो परिपूर्ण हेतु तो साहेब बेटी हुबरी आमदार सारू आप काम भलो मोटो काम करो तो और करता आप संपूर्ण बंजारा समाज आप और पाटो में रहता नहीं और हाथे में विजय दियो कहता मैं राम राम प्रार्थना करता नहीं आज मादी श्रद्धा सभा तो कुछ जय शिवलाल जय शिवलाल जय शिवलाल खूप खूप धन्यवाद यानंतर आभार विनोद चव्हाण मान्य आपण खूप वेळ माहिती या कारण या कार्यक्रमात उपस्थित होते त्याबद्दल संयोजक मंडळावरती आपला आभार सोबतच मान्यवर मंडळी सुद्धा खूप वेळ माहिती या कारण आपल्या कार्यक्रमात उपस्थित होते म्हणून सुद्धा समाज बांधवावरती आभार कार्यक्रम संपूर्ण असो जाहीर करूचो जातो वेळेस गडबड न करता शांतताથી आपण घरे लोक जाणो जेर जेर वालेकन आपण जाताना बेसन जाहीर करपा करो वाने वाले विनंतीचं कृपया आपण प्रत्येक मनक्यान ले जाऊन छोडे करपा करो।